सानप, पाताडे, माने हे लोक निवडून आले. गुरव हे लोक निवडून आले. त्याच्यानंतर 2010 मध्ये निवडणूक झाली. आज 2025 चालू आहे. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट झाला का? नाही झाला. त्यानंतर 2005 ची निवडणूक लागली, पण 2015 ची निवडणूक लागली 5 वर्षानंतर. त्याच्यामध्ये शकीलबाई होते, आपले ट्रान्झिट कॅम्पमध्ये 6 लोक होते, बरोबर. त्या दरम्यान प्रोजेक्ट झाला का? नाही झाला. एक मिनिट ऐकून एक मिनिट मी बोलतो त्याचा तू बोल. आणि तुझ्या लक्षात राहत नसेल तर इथं पेन आहे, कागद आहे, तुझे प्रश्न लिहून ठेव. मी प्रश्नाचे उत्तर द्यायला तिथे बसतो, बरोबर. माईक घेऊन बोल, माईक घेऊन सगळ्यांना काय रोज पुढे तर येऊ दे. माईक घेऊन बोल सगळ्यांना. आपल्या नाही 2 मिनिटं बोलू द्या. बघा कसं असतं माहितीये का, मी एक उदाहरण देऊ का? एक उदाहरण. एक पोरग रडतं, त्याला दूध पाहिजे असतं. बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या माय मावल्यांनो, मी तुमच्या जवळचं उदाहरण देतो. तेच पोरग रडतं, त्याला दूध पाहिजे असतं, बरोबर की नाही? तुम्ही प्रश्न विचारा. तुम्हाला तुमच्या हक्काचे घरे पाहिजेत, तुम्ही प्रश्न विचारा. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आहे. मी घटनाक्रम सांगतो. 2015 मध्ये शकीलबाई ही टीम होती, प्रोजेक्ट झाला नाही. त्याच्यानंतर त्या टीम मध्ये कोण होता? पाताडे, सानप, माने, गुरव. मग त्यानंतर आपण काय केलं, शिंगाडे पण त्या कमिटीमध्ये होता आणि शिंगाडेने सानपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड ठोपटले. आणि त्याच्यानंतर तो येऊन मला मिळाला. मी तुम्हाला